हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या बुधवार 13 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, ऊर्जाने लग्न काय केलं, तिचं आयुष्य हे नरक झालंय नरक. शौर्यसारखा चांगला नवरा तर आहे, पण विजयासारखी खाष्ट खडूस सासूरवास करणारी सासू तिला भेटलीये आणि ही सासू तिला काही सुखी जगू देत नाहीये. पदोपदी क्षणोक्षणी तिचा अपमान करतीये. तुझ्या आईने तुला काही वळण लावलं की नाही, काही संस्कार केले की नाही, काही शिकवले की नाही, इथपर्यंत गोष्टी पोहोचल्या आहेत. पण आता ऊर्जा ही पुन्हा एकदा माहेरी आली आहे काकण सोडवण्यासाठी. शौर्य आणि ऊर्जा हे दोघे ऊर्जाच्या माहेरी आले, ऊर्जाच्या आईच्या घरी आले काकण सोडवण्यासाठी. आणि येथे आल्यावर मात्र या दोघांना आनंद मिळाला. ऊर्जाची आई, दळवी काकू, चाळीतल्या इतर बायका यांनी खूप आनंदाने त्यांचा हा विधी पार पाडला. त्यामुळे शौर्य आणि ऊर्जासुद्धा खूप खुश झाले. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ऊर्जा ही शौर्यपासून दूर जाऊ लागते, तर शौर्य तिला पुन्हा एकदा थांबवतो, तिला जवळ घेतो आणि म्हणतो, ऊर्जा, मी तुला कुठेही जाऊ देणार नाहीये, माझ्यापासून दूर तर नाहीच नाही. तर ऊर्जा म्हणते, शौर्य हे काय करतोय, आपण दोघे ना अगदी कॉलेजच्या मुलासारखं वागतोय. तर शौर्य म्हणतो, चालेल ना मग, येथे मॅच्युअर कोणाला वागायचंय, मला तर तुझ्याबरोबर खूप मजा करायची आहे, सगळ्या गोष्टी एन्जॉय करायच्या आहेत, तुझ्याबरोबर अगदी वेड्यासारखं वागायचंय. ऊर्जा शौर्यकडे प्रेमाने पाहत असते. हे दोघे एकमेकांच्या नजरेत हरून जातात आणि तेवढ्यात त्यांना दिव्याच्या खोकण्याचा आवाज येतो. हे दोघे दचकतात आणि तेथेच लपून बसतात. तर इकडे आदित्य हा चक्क थंडगार दूध फुकून फुकून पित असतो. दिव्या त्याला विचारते, आदित्य, हे काय करतोयस तू, गरम दूध फुकून फुकून पितात, थंड दूध नाही कोणी फुकून पित. तर आदित्य म्हणतो, अगं तेवढाच वेळ मिळेल ना. दिव्या विचारते, कशाचा वेळ मिळेल. तर आदित्य म्हणतो, ॲसिडिटीला कमी होण्यासाठी तेवढाच वेळ मिळेल. दिव्या म्हणते, होऊ दे तुझी ॲसिडिटी कमी, मला झोपायला जायचंय. ती जाऊ लागते. तर आदित्य तिला पुन्हा एकदा थांबवतो आणि म्हणतो, अरे यार, मला आत्ता तो फ्रीज पाहिला ना तेव्हा आठवलं, आता तुझा वाढदिवस येतोय ना, तर हा फ्रीज खूप जुना झालाय, त्यात जास्त सामान पण बसत नाही, तर मी तुला 2 नाही 3 डोअरचा फ्रीज घेऊन देतो. हे ऐकून दिव्या म्हणते, काय, तू माझ्या बड्डेला फ्रीज घेऊन देणार, अरे वा, त्याचा मला काय फायदा, सगळ्यांना त्याचा फायदा होईल ना, मला काय फायदा होईल. तर आदित्य म्हणतो, फायदा होईल कसं, अगं त्यात तू बर्फ जमवायचा आणि ते नाही का बर्फ तोंडाला लावून फू फू करत बसते ते करायचं. तर दिव्या चिडून म्हणते, त्याला बर्फाचं फेशियल म्हणतात, आईस फेशियल, आणि त्यामुळे माझी त्वचा खूप छान राहते, मी खूप सुंदर दिसते. आदित्य म्हणतो, कशी झाली तरी तशीच दिसणार आहे, कोठे सुंदर दिसणार आहे. दिव्या विचारते, काय बोलला. आदित्य म्हणतो, म्हणजे किती छान दिसशील माझी गोडुली, माझी शोनुली, किती छान दिसशील ना तू. हे ऐकून दिव्याला समजतं की हा नाटक करतोय आणि दिव्या विचारते, आदित्य, तू मला आहे ना फ्रीज नको गिफ्ट करू, तू मला आहे ना शॉपिंगला घेऊन जा, मस्त शॉपिंगला जाऊ आपण दोघं. आदित्य म्हणतो, ठीक आहे, घेऊन जाईल. दिव्या म्हणते, आपण उद्या जाऊया ना. आदित्य म्हणतो, चालेल, तू ना लिस्ट बनव, आपण उद्याच्या उद्याच जाऊ. दिव्या म्हणते, मग आपण मनसोक्त शॉपिंग करू, उद्याच सकाळीच निघू. आदित्य म्हणतो, ठीक आहे, उद्याच सकाळीच निघू. आणि दिव्या खूप खुश होऊन आदित्यला मिठी मारते. पण आदित्यला हे काही आवडत नाही, पण शौर्य आणि ऊर्जाला वेळ मिळवण्यासाठी तो हे सगळं नाटक करत असतो. दिव्या मात्र भलतीच खुश असते आणि म्हणते, चल आता मी ना झोपते, मला लिस्टसुद्धा बनवायची आहे. ती जाऊ लागते. तर आदित्य तिला परत थांबवतो आणि म्हणतो, स्वार्थी कुठली. दिव्या विचारते, काय बोललास. तर आदित्य म्हणतो, गोडुंबी, गोड मुलगी असं म्हटलं मी तुला. दिव्या खूप लाजते आणि म्हणते, काय शौर्य, येथे मला झोप येते आणि तुला रोमांस सुचतोय. तर आदित्य म्हणतो, आता तूच म्हणतेस ना आपल्याला एकत्र वेळच मिळत नाही, मग रोमांस करायला वेळ मिळालाय तर तेवढा करू ना. दिव्या म्हणते, नाही, मी येथे झोपेल बरं का, मला आता नाही थांबायचंय. असं म्हणून दिव्या ही चक्क किचन बाहेर जाते. आदित्य तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण दिव्या काही थांबत नाही. आदित्य सुद्धा तिच्या मागे मागे धावतो आणि इकडे ऊर्जा ही जाऊ लागते. तर शौर्य तिला थांबवतो. ऊर्जा म्हणते, अरे अजून किती वेळ थांबायचं, एवढा वेळ कोणी दूध पितं का. तर शौर्य म्हणतो, आपल्यासाठीच दादा सगळं करतोय आणि आपण हा वेळ वाया घालवायला नको. आणि तो पुन्हा एकदा ऊर्जाला जवळ घेतो. ऊर्जा म्हणते, अरे सोड मला. तर शौर्य म्हणतो, चल एक काम करूया, तू माझ्याबरोबर चल, मी तुला माझी रूम दाखवतो. असं म्हणून शौर्य ऊर्जाचा हात पकडतो आणि तिला घेऊन जात असतो. पण त्याच वेळेस
दिव्या आणि आदित्य हॉलमध्ये येतात आणि दिव्या या दोघांना थांबवून विचारते, कोठे चाललाय तुम्ही? शौर्य, ऊर्जाला घेऊन कोठे चाललाय? हे ऐकून हे दोघे खूप घाबरतात. आदित्य म्हणतो, अगं माझं ऐक. तर दिव्या म्हणते, तू गप्प बस. आणि शौर्य, तू तिचा हात का पकडलाय? शौर्य ऊर्जाचा हात लगेच सोडून देतो आणि दिव्या या दोघांना ठणकावून सांगते, आईनी मला सांगितलंय तुमच्या दोघांना एकत्र येऊ द्यायचं नाही, ऊर्जाला तुझ्या खोलीत जाऊ द्यायचं नाही, तू थांब. तर आदित्य म्हणतो, अगं बाई जाऊ दे ना त्यांना, त्याला फक्त रूम दाखवायची आहे. तर दिव्या म्हणते, नाही मी नाही जाऊ देणार. शौर्य म्हणतो, अगं वहिनी आरडाओरडा करू नकोस, मी तिला फक्त 5 मिनिटासाठी घेऊन जातोय, मला तिला घेऊन जाऊ दे. पण दिव्या म्हणते, आईंनी मला सांगितलंय ऊर्जाला कोठे जाऊ द्यायचं नाही, मी जाऊ देणार नाहीये. तर आदित्य आणि शौर्य तिला समजावून सांगतात, तुला काय ड्युटी दिली आहे का? आणि आई तुला कशाला ओरडेल? तू थांब, फक्त 5 मिनिटं, आईला काही समजायचं नाही. पण दिव्या यासाठी तयार होत नाही. ऊर्जा तिला म्हणते, अगं बाई दिव्या शांत बस, फक्त 5 मिनिटं, शौर्याला मला फक्त रूम दाखवायची आहे. तर दिव्या म्हणते, शौर्याची रूम काय प्रेक्षणीय स्थळ आहे का तुला दाखवायला घेऊन चाललाय? रूम सारखी रूम आहे, त्यात काय दाखवायचं? तर आदित्य म्हणतो, ते ना तुला नाही कळायचं, आणि तुम्ही तिला काय विनंती करताय? जा, मी तिला पाहतो. या सगळ्यांचा गोंधळ सुरू असतो. सगळे एकमेकांना मनवण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्याच वेळेस विजया तेथे पोहोचते आणि शौर्य हा ऊर्जाचा हात पकडून तिला नेणार. इतक्यात विजया त्यांच्या समोर येते आणि विचारते, काय चाललंय येथे? शौर्य, आदित्य, ऊर्जा, दिव्या सगळे खूप घाबरतात आणि शौर्याला विजया जा विचारते, तू ऊर्जाला घेऊन कोठे चाललास? तर शौर्य सांगतो, मॉम माझ्या रूममध्ये 5 मिनिटासाठी फक्त. तर विजया त्याला जा विचारते, तुला सांगितलंय ना याची परवानगी नाहीये, तू ऊर्जाला रूममध्ये नाही नेऊ शकत. तू काय ठरवलंय का? आईबापाने सांगितलेलं ऐकायचंच नाही. एकतर लग्न आमच्या इच्छेविरुद्ध केलं आणि आता हे सगळं सुद्धा आमच्या इच्छेविरुद्ध करतोय. ऊर्जा आणि शौर्य खूप घाबरतात. शौर्य हा आईला समजण्याचा प्रयत्न करतो, मॉम माझं ऐकून घे. तर विजया चिडून म्हणते, तुला हिने शिकवलंय का? हिला मी काही बोलले तरी तू तिची बाजू घ्यायची आणि तिला काही बोलू द्यायचं नाही. आणि ती ऊर्जाला जा विचारते, काय ग मुली, माझ्या मुलाशी फसवून लग्न तर केलं, आता माझ्या मुलाला घोळात घेतलंय हो की नाही? माझ्या मुलाने माझं काहीच ऐकायचं नाही, सगळं तुझं ऐकायचं, आणि तुझी कितीही चूक असली तरी सुद्धा तुझी बाजू घ्यायची, हाच तुझा प्लॅन आहे ना? हे ऐकून ऊर्जा आणि शौर्याला खूप वाईट वाटतं. आदित्य विजयाला समजवण्याचा प्रयत्न करतो तर विजया त्याच्यावरही चिडते आणि आदित्य, तू त्यांचा मोठा भाऊ आहे ना, तू त्यांना समजून सांगायला हवं, हे असं करू नका, ते करू नका, पण तू काय करतोयस? तू त्यांची साथ देतोय. मला हे बिलकुल आवडलेलं नाहीये. तर आपली दिव्या आणखीन आगीत तेल ओतते आणि म्हणते, हो नाही, या सगळ्यांनी ना मला फसवलं. या आदित्यने ॲसिडिटी होण्याचं नाटक केलं, थंडगार दूध पिण्याच्या बहाण्याने मला किचनमध्ये घेऊन गेला आणि मग हा शौर्य ऊर्जाला आपल्याबरोबर घेऊन गेला, चांगलंच फसवलंय मला. आदित्य खूप चिडतो. तर शौर्य हा विजयाला समजवण्याचा प्रयत्न करतो, पण विजया त्याला गप्प बसवते, गप्प बस, एक शब्दही बोलू नको. आणि मग विजया ऊर्जाला जा विचारते, तुला सांगितलेलं कळत नाही का? तू शौर्याला थांबवायला हवं होतं, तू त्याला का नाही थांबवलं? तर ऊर्जा तिला समजवण्याचा प्रयत्न करते, आई तुमचा गैरसमज होतोय, मी शौर्याला थांबवतच होते आणि तो फक्त मला 5 मिनिटासाठी रूममध्ये घेऊन जात होता. विजया चिडून म्हणते, गप्प बसायचं, ही तुझी भाषा आहे ना कोर्टात वापरायची, हे तुझं कोर्ट नाहीये, माझ्यासमोर तोंड बंद ठेवायचं. ऊर्जाची बोलतीच बंद होते. दिव्या खूप खुश होते. ऊर्जाला वाईट वाटतं. शौर्य ऊर्जाची बाजू घेण्याचा प्रयत्न करतो तर विजया त्याला ठणकावून सांगते, या मुलीची बाजू घेऊन माझ्याशी भांडायचं नाही, माझ्याशी उद्धटपणे बोलायचं नाही. काय ग, तू माझ्या मुलाला शिकवतेय का की काही झालं तरी माझी बाजू घ्यायची, तुझ्या आईचा अपमान करायचा? ऊर्जा खूप चिडते आणि म्हणते, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. जर माझी चूक झाली असेल तर तुमची माफी मागण्यात मला काहीही वाटणार नाही, लाज वाटणार नाही. आणि जर माझी चूक नसेल तर मी तुम्हाला स्पष्टपणे सांगेल, माझी चूक नाहीये, मला बोलू नका. त्यासाठी मला शौर्याला सांगायची गरज नाहीये, मी माझा स्टँड घेऊ शकते. विजयाला खूप राग येतो. विजया चिडून म्हणते, वा रे वा, सासूसमोर तोंड उघडायला तुझ्या आईने चांगलंच शिकवलंय. ऊर्जा आणि शौर्याला खूप वाईट वाटतं आणि विजया या सगळ्यांना ठणकावून सांगते, या घरात राहायचं असेल तर या घरातील नियम पाळावे लागतील, मी जे सांगते तसं करावंच लागेल. शौर्य विजयाला समजवण्याचा प्रयत्न करतो तर ऊर्जा ही शौर्याला थांबवते की काहीही बोलू नको. त्यामुळे विजया आणखीनच चिडते आणि मग इमोशनल अत्याचार सुरू करते आणि म्हणते,
मी ना तुमच्यासमोर हार मानली आहे. तुम्ही सगळ्यांनी जर आपल्या मनासारखंच वागायचं ठरवलंय ना, तर काय करायचं ते करा. शौर्य, तुला या ऊर्जाला तुझ्या रूममध्ये घेऊन जायचंय, घेऊन जा. तुम्हाला एकत्र राहायचंय, राहा. तसंही माझ्या शब्दाला काही किंमतच नाहीये. तुम्ही माझ्या मनाविरुद्ध लग्न केलं, तेव्हाच मला हे कळलं होतं आणि या घरात तर मला काडीची किंमत नाहीये. त्यामुळे तुम्ही तरी कसं ऐकाल? तुम्ही माझी मुलं असून माझं ऐकत नाही, तर या तर बाहेरच्याच आहेत. त्या माझं का ऐकतील? असं म्हणून विजया दुःखी होण्याचं, रडण्याचं नाटक करू लागते आणि मग शौर्यला खूप वाईट वाटतं. शौर्य पुढे येतो आणि म्हणतो, मॉम, मला माफ कर. यात दादा, वहिनी किंवा ऊर्जाची काहीच चूक नाही आहे. फक्त माझी चूक आहे. मला ऊर्जाला माझ्या रूममध्ये न्यायचं होतं. मी तुझं नाही ऐकलं, त्यासाठी मला माफ कर. पण तू गैरसमज करून घेऊ नको, बाकीच्यांवर चिडू नकोस. आणि मग ऊर्जा पुढे येते आणि म्हणते, हो सासूबाई, यामध्ये शौर्याची आणि माझी चूक आहे. मी शौर्याला थांबवायला हवं होतं, मी त्याला नाही थांबवलं. यानंतर मी असं करणार नाही. विजया ऊर्जाला डोळे दाखवून तेथून निघून जाते. दिव्या ऊर्जाला घेऊन जाते. त्यामुळे शौर्याला खूप वाईट वाटतं आणि मग दुसरा दिवस उजाडतो. ऊर्जा ही चक्क किचनमध्ये सगळ्यांसाठी गरमागरम चहा बनवत असते आणि त्याच वेळेस शौर्य तेथे येतो. शौर्य पाहतो की ऊर्जा किचनमध्ये सगळ्यांसाठी चहा बनवतीये आणि मग शौर्य ऊर्जाच्या मागून येतो, तिच्या कमरेला पकडतो आणि तिला जवळ घेतो. ऊर्जा खूप दचकते आणि पाहते तर हा शौर्य असतो. शौर्याला पाहून ऊर्जाला खूप आनंद होतो. तसंही दोघे रात्रभर एकमेकांपासून वेगळे होते. ऊर्जा आणि शौर्य एकमेकांकडे पाहतच राहतात आणि मग बॅकग्राऊंडमध्ये आपल्या सर्वांचं आवडतं वचन दिले तू मला या मालिकेचं शीर्षक गीत सुरू होतं. खरंच हे गाणं खूप भारी आहे. ऊर्जा आणि शौर्याचा हा जो रोमांस सुरू आहे ना, तो आणखीनच छान दिसतो. शौर्य ऊर्जाच्या खूप जवळ येतो, ऊर्जा त्याच्या जवळ येते. दोघे एकमेकांच्या डोळ्यात पाहत असतात आणि आयुष्यभर एकमेकांना दिलेलं वचन पाळायचं असं त्यांनी ठरवलेलं असतं. या दोघांचा खुल्लम-खुल्ला रोमांस सुरू असतो. आता ऊर्जाला कसलीही भीती नसते की कुणी येईल, कुणी पाहील. हे दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पूर्णपणे हरवून गेलेले असतात. शौर्य ऊर्जाच्या खूप जवळ येतो आणि म्हणतो, सकाळी उठलो आणि सगळ्यात आधी तुझ्याजवळ आलो, कारण मला सर्वात आधी तुझा चेहरा पाहायचा होता. ऊर्जा खूप लाजते. शौर्य म्हणतो, सकाळी सकाळी सुद्धा तू किती सुंदर दिसतीयेस. असं वाटतं तुझ्याकडे एकटक पाहतच राहावं, तुझ्यापासून दूर कोठेही जाऊ नये. ऊर्जा लाजते. शौर्य तिच्या आणखीन जवळ येण्याचा प्रयत्न करतो तर ऊर्जा म्हणते, शौर्य, कुणीतरी पाहिल ना, कुणीतरी येईल. तर शौर्य म्हणतो, मग ते तर येणारच आहे. या घरात इतकी माणसं राहतात, मग कुणी ना कुणीतरी नक्कीच येणार आणि आपल्याला पाहणार. पण मी नाही घाबरत, कारण शेवटी तू माझ्या हक्काची बायको आहे आणि हक्काच्या बायकोला मी कधीही कोठेही मिठी मारू शकतो. त्यात काय एवढं घाबरायचं? ऊर्जा खूप लाजते आणि म्हणते, शौर्य, मी सगळ्यांसाठी चहा बनवतीये, थांब, मला चहा बनवू दे. आणि मग ऊर्जा या चहाच्या पातेल्यावर फुंकर मारत असते तर शौर्यसुद्धा तिच्याजवळ येतो आणि फुंकर मारतो. हे दोघे पुन्हा एकदा एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागतात. शौर्य या चहाच्या पातेल्यावर फुंकर मारता मारता ऊर्जाच्या केसांवर सुद्धा फुंकर मारतो. ऊर्जा चहाचे कप आणि ट्रे घेते आणि हे कप साफ करत असते तर शौर्यसुद्धा तिच्याबरोबर हेच करत असतो. तिच्याबरोबर त्या ट्रेमध्ये कप ठेवतो, तिच्याकडे पाहत असतो. ऊर्जा खूप लाजते आणि मग बॅकग्राऊंडमध्ये पुन्हा एकदा एक रोमॅन्टिक गाणं सुरू होतं, जरा जरा. आणि ऊर्जा आणि शौर्य एकमेकांच्या जवळ असतात. शौर्याने ठरवलेलं असतं आज काही ऊर्जाला सोडायचं नाही आणि या दोघांचा रोमांस खरंच खूप क्यूट आहे. ऊर्जाचा चहा गरमागरम उकळता चहा बनून होतो आणि मग ऊर्जा एक एक करून सगळ्या कपमध्ये हा चहा गाळत असते. शौर्य तिला मदत करत असतो, तिच्या खूप जवळ आलेला असतो आणि पाहता पाहता ऊर्जा 2 कपमध्ये चहा ठेवते. ऊर्जा आणि शौर्य एकमेकांच्या डोळ्यांमध्ये पाहत असतात. शौर्य हे दोन्ही चहाने भरलेले कप हातात घेतो आणि म्हणतो, 1 कप चहा तुझ्यासाठी आणि 1 कप चहा माझ्यासाठी. ऊर्जा त्याच्याकडे आश्चर्याने पाहते आणि विचारते, आपल्या दोघांसाठी चहा म्हणजे? तर शौर्य सांगतो, कारण या घरात आपल्या दोघांना सोडून कुणीच चहा पित नाही. आजी ग्रीन टी पिते आणि बाकीच्या माणसांमध्ये कुणी कॉफी पितं तर कुणी ज्यूस पितं. सगळ्यांचं आपापलं ठरलंय, चहा कुणीच पित नाही. हे ऐकून ऊर्जाला जबर धक्काच बसतो. ऊर्जा म्हणते, अरे देवा, मग मी एवढा पातेलं भरून चहा बनवलाय, आता त्याचं काय करायचं? तर शौर्य म्हणतो, काय करायचं? मस्त हा चहा गाळून ठेव,
थर्मासमध्ये भर, माझ्या बायकोचा हातचा चहा मी दिवसभर पिईल, मला प्यायला खूप आवडेल. तर ऊर्जा म्हणते, अरे तसं नाही, पण आता एवढा चहा बनवलाय, चहा वाया जाईल ना. शौर्य म्हणतो, अगं बाई नाही चहा वाया जाणार, मी पिईल ना चहा, तू नको टेन्शन घेऊ. पण ऊर्जाला मात्र वाईट वाटतं की उगचच तिने एवढा चहा बनवलाय. आणि तेवढ्यात विजा द सासूबाई तेथे येते आणि म्हणते, म्हणूनच सांगत होते मी, काहीही करायचं असेल तर आधी मला विचारायचं आणि मग करायचं. पण तू काय माझं ऐकत नाही, आपल्याला सगळ्यातलं सगळं कळतं, मला सगळं माहिती आहे, अशा आविर्भावात तू आहे, म्हणून अशा चुका होतात. ऊर्जाला खूप वाईट वाटतं. शौर्य म्हणतो, मॉम, पण मी तर माझ्या बायकोचा हातचा चहा पिणार आहे. असं म्हणून शौर्य चहा पिऊ लागतो. तर विजा त्याला ठणकावून सांगते, ठेव चहा खाली. ऊर्जा आणि शौर्यला मोठा धक्काच बसतो. शौर्य म्हणतो, मॉम पण का? तर विजा म्हणते, सांगितलेलं ऐकू येत नाही का, चहाचा कप आधी खाली ठेव. शौर्य नाईलाजाने चहाचा कप खाली ठेवतो आणि विजा ही ऊर्जाला जाब विचारते, ऊर्जा, चहा बनवण्याआधी तू अन्नपूर्णेची पूजा केली होती का? ऊर्जा सांगते, नाही केली. मग विजा विचारते, गॅसची पूजा केली होती का? ऊर्जा सांगते, नाही केली. आणि मग शौर्याला विजा म्हणते, पाहिलंस का, हिने काहीच चालरीत पाळलेली नाहीये, म्हणून मी म्हणत होते. आणि तुला माहिती आहे का, मी तुला का सांगितलं की चहा पिऊ नकोस? कारण आज तुम्हाला दोघांना ऊर्जाच्या माहेरी जायचं आहे काकण काढण्यासाठी. आणि ज्या दिवशी काकण काढायचं असतं ना, त्या दिवसभर उपवास धरायचा असतो, म्हणून मी म्हणत होते. ऊर्जा म्हणते, सॉरी, मला माहीत नव्हतं, नाहीतर मी नक्कीच पूजा केली असती. मला असं वाटलं सगळ्यांसाठी चहा बनवावा. तर विजा म्हणते, त्यामुळेच तुला काल सांगितलं होतं ना की किचनमध्ये जाण्याआधी किंवा घरात काही करण्याआधी आधी मला विचारायचं. तुला काय जहागीरदारांच्या सगळ्या चालीरीती माहीत आहेत का? नाही ना, मग मला विचारायला काय हरकत आहे, मला सगळंच माहिती आहे. असा विचार केला ना, मग अशाच चुका होतात. तुझ्या आईने तुला एवढं सुद्धा शिकवलं नाही का? हे ऐकून ऊर्जाला खूप वाईट वाटतं. शौर्यला सुद्धा वाईट वाटतं. आणि ऊर्जा म्हणते, नाही, माझ्या आईने मला काहीच शिकवलेलं नाही आहे. शौर्य चिडून म्हणतो, मॉम, तू हे सगळं का बोलतीयस? तर विजा म्हणते, का बोलतेस म्हणजे तिची चूक झाली आहे ना. आणि तुम्हाला मी कालच सांगितलं, जर तुम्हाला या घरातल्या कोणत्या चालीरीती पाळायच्या नसतील तर आधीच मला तसं सांगा, आणि जर पाळायच्या असतील तर मला विचारून सगळं करायचं. या ऊर्जाने काहीच केलेलं नाही आहे. असं म्हणून विजा ही ऊर्जाला ठणकावून सांगते, आमच्या जहागीरदारांची रीत आहे, नवीन सून लग्न करून घरात आली की तिने किचनमध्ये काहीही बनवण्याआधी सगळ्यात आधी अन्नपूर्णेची पूजा करायची, मग त्यानंतर गॅसची पूजा करायची, मग एक कोरं भांडं घ्यायचं, त्या भांड्याची पूजा करायची, आणि मगच त्या भांड्यात स्वयंपाक बनवायचा. यापैकी तू कोणती चालरीत पाळली आहे? ऊर्जाकडे या प्रश्नाचं उत्तर नसतं. ऊर्जाच्या डोळ्यातून पाणी वाहू लागतं, ती रडू लागते आणि म्हणते, सॉरी, मी हे काहीच केलं नाही. यानंतर या घरात काहीही करताना आधी मी तुम्हाला विचारेल आणि मग नंतर करेल. विजाला खूप आनंद होतो. विजा ऊर्जा आणि शौर्यला ठणकावून सांगते, जा आता आपापल्या खोलीमध्ये आवरून घ्या, तुम्हाला ऊर्जाच्या माहेरी जायचे काकण सोडवायला. शौर्य तेथून निघून जातो. विजासुद्धा निघून जाते. आणि ऊर्जाला खूप वाईट वाटतं की शादी करके फस गया यार, हे लग्न मी का केलं, असंच तिच्या मनात नक्की आलं असेल, यात शंका नाही. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. ऊर्जा आणि शौर्याचा रोमांस पाहायला मजा येते. या दोघांचं प्रेम तर भारी आहे, यात शंका नाही. पण या विजयासारखी सासू मिळाल्यामुळे ऊर्जाचे आयुष्य हे खूपच दुःखी झालंय, यात शंका नाही. नाहीतर लग्नाआधी ऊर्जाला जेव्हा वाटेल तेव्हा आपला कोट घालायची आणि कोर्टात जायची. पण आता तिला सगळं विजयाच्या मनाने करावं लागतंय आणि विजयाने ठरवलंय या ऊर्जाला खूप त्रास द्यायचा, प्रत्येक क्षण तिच्यासाठी अवघड बनवायचा. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ऊर्जा आणि शौर्य पूर्वाच्या घरी जाण्यासाठी तयार झाले असतील आणि सगळेजण ऊर्जाचं खूप कौतुक करतील की ऊर्जा किती छान दिसतीये, किती सुंदर दिसतीये. शौर्यसुद्धा म्हणेल, आईच्या घरी जायचंय ना, म्हणून बाईसाहेब छान तयार झाले आहेत. हे दोघे जात असतील तेवढ्यात पूर्वा त्यांना थांबवेल आणि म्हणेल की 2 मिनटं थांब, तू या घरात येताना ऊर्जा शिंदे बनून आली होती, पण आता जाताना ऊर्जा जहागीरदार म्हणून जाणार आहे, म्हणून हे सगळे दागिने घालून जा. आणि ही विजया
चक्क ऊर्जाला दागिन्यांचं दुकान बनवणार. तिच्या गळ्यात, कानात, नाकात इतके दागिने घालणार की ऊर्जाला त्याचं खूप वजन होईल. पण आता सासूबाईंचा आदेश म्हणून ऊर्जा हे सगळे दागिने घालणार आणि त्यानंतर ऊर्जा आणि शौर्य ऊर्जाच्या माहेरी जातील. तेथे मात्र त्यांना फक्त आनंद आणि सुख मिळणार. पूर्वा, दळवी काकू, चाळीतल्या सगळ्या बायका या दोघांचं खूप आनंदाने स्वागत करतील. काकण काढण्याचा विधी पूर्ण करतील आणि काकण काढताना हे दोघे खूप खुश असतील. एकमेकांकडे प्रेमाने पाहणार, आनंदाने पाहणार आणि त्यांचा हा विधी आनंदाने पार पडेल. म्हणजे ऊर्जाला सासरी दुःख मिळतंय पण माहेरी सुख मिळतंय. मग ऊर्जाचा आनंद अजून किती काळ टिकणार? ऊर्जाला हा सासुरवास सहन करावा लागणार आहे की ऊर्जा कोर्टात सुद्धा जाणार आहे? कारण आपल्याला ऊर्जाची कोर्ट केस पाहण्यात मजा आहे. ऊर्जा जेव्हा हर्षवर्धनच्या नाकी नऊ आणेल, त्याला कोर्टात हरवेल, त्यानंतर त्याचा आणि विजयाचा चेहरा पाहायला मजा येईल एवढं मात्र खरं. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा वचन दिले तू मला ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.